हॅलो राजाराम दादा, मला तुमची मदत हवी आहे, अर्जंट आहे. एका नंबरवरनं त्याचं लोकेशन ट्रेस करायचं होतं. तुमच्या मदतीने होऊ शकतं का? बरं बरं, मी तुम्हाला लगेच नंबर पाठवते. प्लीज तुम्ही मला लोकेशन लवकरात लवकर पाठवा. हो, मी वाट बघते. जे काय होतं ते बाहेरच बोललो असतो ना. दिन्या, तुम्हाला आत का घेऊन आलो माहितीये का? स्वानंदी आणि नीलमनी समजा तुम्हाला माझ्याबरोबर बघितलं ना तर घोळ होईल, म्हणून तुम्हाला इथे बोलवलंय मी. आपल्याला नाही जमणार हे काम करायला. तुमच्या या घरात पनवती आहे. जेव्हा जेव्हा त्यांना मारायला गेलो तेव्हा तेव्हा काही ना काही घडतंय, ते वाचताय. आपल्याला तुमचा पैसा बी नको, तुमची जमीन बी तुम्हाला ठेवा. आपण निघतोय. हो भाई. दिन्या, तू हे बोलतोयस? हा, म्हणजे आजपर्यंत ज्याची सुपारी कधीच फसली नाही असा हा डेंजर डॉन दिन्या भाई, तू हे बोलतोयस? घाबरलास? हा दिन्या भाई, तुला जास्त पैसे हवेत का? दिले. जमीन हवीये? दिली. पण तुला हे काम करावं लागेल. मी मगाशी जे बोललो तेच आता बोलतोय. आपल्याला जमणार नाहीये काम. दिन्या, हे बघ, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. ठीक आहे ना? तू आता अपयशी झालायस ना, तू पुन्हा प्रयत्न कर, तुला यश नक्की मिळेल. मला सांग की तूच मणी आहेस हे त्यांना पटवण्यात तू यशस्वी झालायस ना, मात्र त्यांना टपकवण्यातही तू यशस्वी होशील. तू हार मारू नकोस. भाषण करताय तुमच्या त्या काय म्हणतात त्याला ते व्यासपीठ, त्या व्यासपीठावर आहात. प्रजा आहे आम्ही, मस्का मारताय. आपल्याला तुमचं काम जमणार नाही, आपण करणार नाहीये. गण्याचं एक तुम्हाला जायचंय? ठीक आहे, जा. हा, पण जायच्या आधी ऐकून तर जा. काय तू इथून जाशील, मग मणी कुठे गेला हा प्रश्न उपस्थित होईल. मग त्या दोघी शोधायला निघतील, पोलिसात जातील, पोलीस इथे येतील, सीसीटीव्ही फुटेज बघतील आणि ते मग तुझ्यापर्यंत पोहोचतील. मग पोलीस तुझ्यापर्यंत पोहोचतील आणि मग पुढे जे काय होईल त्याला तू जबाबदार असशील. जा. भाई, हे तर असं झालं, घेणं न देणं, फुकटचं कंदील लावून येणं. भाई, फुकटची लटकवायची कामं करतायत हा ही लोक.